हॅलो मुलांनो, आज आपण पेपर बॅग तयार करायला शिकणार आहोत. तर तुम्ही पेपर बॅग न्यूजपेपरची पण करू शकता किंवा जो पण तुमच्याकडे रेक्टँगल शेपचा पेपर असेल, नोट्सचा पेपर असेल किंवा नोट्स म्हणजे ज्या झेरॉक्स वगैरे आपल्याला लागतात की नाही, तो पेपर असेल तरी चालेल, किंवा मग असा क्राफ्ट पेपर तुम्ही आणलात तरी चालेल, किंवा पहिल्यांदा ट्राय करून बघायचं असेल तर न्यूजपेपरचं तयार करून बघा. ओके, तर आता पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण ही वरची बाजू आहे की नाही, ही थोडीशी अशी फोल्ड करून घ्यायची अंदाजेच फोल्ड करून घेतली आहे. आणि आता याला ग्लू लावून घेणार आहोत आपण. असा याला ग्लू लावून हे चिटकवून टाकतोय आपण. आता हे काय करायचं, असं एवढं करायचं, एवढं असं फोल्ड करायचं. एक अर्धा इंच जागा अशी राहिली पाहिजे, म्हणजे ही खालची खालचा जो पेपर आहे त्याचा एक अर्धा इंच पेपर असा बाहेर दिसला पाहिजे. आणि आपण फोल्ड करून घ्यायचे. आता हा अर्धा इंच कशासाठी ठेवलाय, हा आपल्याला इकडे चिकटवून घ्यायचा आहे. मग परत ग्लू लावून घेऊयात. आणि हा असा फोल्ड करूयात. झाला. आता काय करायचं आहे, आता ही वरची बाजू आपण जी चिकटवून घेतली होती ती वरती ठेवायची. चुकून खाली होऊ शकते, ते लक्षात ठेवा तुम्ही. आणि ही शार्प एजेस आहेत ह्याच्या, आपण फोल्ड केलेला नाही आहे, तर त्याचं असं 1 इंचभर मी अंदाजेच करते बरं का, 1 इंचभर असं फोल्ड करायचे. फोल्ड केलं, मग ते असं करायचं पुन्हा, आणि ओपन करायचं, हे इथे प्रेस करायचं. हे पण ओपन करून इथे प्रेस करायचं. तर हे असं फोल्ड करायचं. हे पण फोल्ड करून घ्यायचं. कसं फोल्ड करायचं हे, की याच्यावरती आलं पाहिजे. हे याच्यावरती आलं पाहिजे. मग आधी आपण इथे ग्लू लावून घेऊयात. आणि हे असं चिकटवून घेऊयात. आणि हे पुन्हा असं सरळ केले. ही जी अशी बाजू होती ती पुन्हा अशी क्लोज करून घेतली. परत हे इथून असं फोल्ड करायचं. हा जो कोपरा आहे तो इकडे फोल्ड करून घ्यायचा.
आणि हा पण कोपरा इकडे फोल्ड करून घ्यायचा, इथून फोल्ड करायचा आहे. ओके. परत आता हे आपण ओपन करणार आहोत. आणि हे इकडून पण ओपन करायचं. इथून असं थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं. तर अशा प्रकारे ही आपली बॅग तयार झालेली आहे. तर याच्यावरती तुम्ही हवी ती डिझाईन काढू शकता किंवा गिफ्ट पेपर म्हणून म्हणजे गिफ्ट जरी कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये असं आतमध्ये टाकून गिफ्ट पण देऊ शकता. तर आता याला काय करायचं आहे, आपण बंद लावायचे. पेपर घेते वेगळ्या कलरचा. आणि हे कट करून घेऊयात. तर हे आपण असं आतल्या साईडनं चिकटवून घेणार आहोत. असं आतल्या साईडला ग्लू लावून घेतलाय. तसाच या स्ट्रिप्सला पण लावून घ्यायचं आहे. एक मिनिटभर नाही का, एक छान चिकटेपर्यंत असं धरायचं. आणि हा बंद आपण असाच आता खालच्या साईडला पण लावून घेतोय. अशा प्रकारे ही आपली पेपर बॅग तयार झालेली आहे. याच्यावरती तुम्ही छान छान डिझाईन पण करू शकता, चित्र काढू शकता किंवा कागदाची फुलं चिकटवू शकता किंवा कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर इथं वरती तुम्ही लिहू शकता छान. आणि त्यांना हे याच्यामध्ये गिफ्ट टाकून तुम्ही असंच ही बॅग देऊ शकता. तर ही आपली पेपर बॅग छान तयार झालेली आहे. फक्त याचे बंद जरा वाळू द्यायचे आणि नंतर आपली पेपर बॅग तयार.
ही पेपर बॅग तयार आहे. मस्त स्पेस आतमध्ये होतो याच्या आणि असा स्क्वेअर शेप येतोय. अशा प्रकारे ही बॅग तयार झाली आहे. तुम्ही अजून तुमच्या आयडियाज याच्यावरती यूज करू शकता आणि याच्यामध्ये गिफ्ट पॅक करून देऊ शकता. चला तर मुलांनो, तुम्ही पण तयार करून बघा पेपर बॅग आणि आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सगळे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग बाय.